पैसा वसूल ट्रिप बघा टेबलवर झालं मित्रांनो आता ट्रॅफिक जाम. अरे बापरे फुल ट्रॅफिक जाम आहे. अबे युटर्न मारायला होता युटर्न. शिव सकाळ मित्रांनो. तर आज आमची रिटर्न जर्नी सुरू होईल पुण्याकडे. जम्मूवरून मग पुणे. तर आम्ही दल लेकला आहे सध्या. नाश्ता वगैरे सुरू आहे आमचा. नाश्ता तर एवढा खास नाही आहे. रात्री आमचा बेड पण आहे ना गरम होत नव्हता त्यामुळे थंडी वाजत होती आणि त्यांचा बेड खूप गरम होत होता त्यांना गरमी होत होती. तर असं काही इथं प्रॉब्लेम झाला आम्हाला काल. पण ओव्हरऑल ठीक होतं. एक्सपिरियन्स करण्यासारखं इथं एकदा तुम्ही स्टे करू शकता दल लेकला. उन्हाळ्यात काही प्रॉब्लेम राहणार नाही. आता सध्या हिवाळ्यात खूप थंडी असते पण इथं. तर इथं कालीन आहे सगळा. हा कालीन आहे इकडे पूर्ण याच्यामध्ये. तर तेवढं पायाला थंडी वाजत नाही. टाईल्सपेक्षा तर कमी थंडी वाजते. आता वाजले 9 सकाळचा नजारा तुम्ही बघू शकता. थंडी आहे पण पाणी काही गोठलं नाही आहे. दल लेक काही गोठली नाही असं दाखवतात रील्स मध्ये. तेवढं टेम्परेचर मायनस मध्ये नाही आहे. सकाळी प्रॉब्लेम काय होता मित्रांनो माहिती आहे का इथं बरेचसे हॉटेलमध्ये ना ते हिटरच नाही आहे. आंघोळ केल्यानंतर इतकी थंडी वाजते जेव्हा तयारी करतो तेव्हा. आता इथं तरी छोटं हिटर आहे पण ते मागच्या हॉटेलमध्ये आमच्या पहिल्या हिटर नव्हतं. आंघोळ केल्यानंतर खूप थंडी वाजायची. पहलगामला आहे ना -8-9 टेम्परेचर होतं. तर तिथं पण आंघोळ केली होती मी. मग आंघोळ केल्यानंतर ते गरम बेड असतात ना त्यांचे 10 मिनटं त्यात पडून राहिलं की बरं वाटायचं. त्यामुळे आंघोळ केल्यानंतर ते 15 मिनटं बेकार थंडी वाजते. आज आंघोळ नाही करत आहे. आज निघायचं आहे जम्मूवरून आमची ट्रेन आहे रात्री 11:15 वाजता झेलम एक्सप्रेस. तर आम्ही 40 घंट्यानंतर पोहोचणार पुणे. इथं थंडीत जास्त दिवस काढू शकत नाही. असं कधी कधी वाटते की आता चला लवकर घरी जाऊ आपण आणि मस्त उन्हात पडून राहू तिकडे गेलं की पुण्याला. बाहेरचा नजर आहे. केअरटेकर आहेत. वो बोट बंद पड़ी है क्या अशरफ भाई? बंद पड़ी. अशा लाकडाच्या बोटी आहेत या. काल तर तुम्हाला दाखवलंच मी टूर. चला आता मी बोट मध्ये बसतो. याच्यात फोन पडला की गेला तुमचा फोन. इकडची बोट बंद आहे. जुने झालेत. ते तिथं मंदिर आहे बघा शंकराचार्य मंदिर. आ जाओ चलो 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 बाय ब्रदर. पाय मस्त गरम केले होते मी. झाले परत थंडी. और एकदम हे पाणी एकदम जवळच आहे. असं वाटतंय बोटीत येतं काय पाणी. तुम्ही या चिलाई कलान सीझन मध्ये काश्मीर आले ना पूर्ण तयारीनिशी या. इथं बेकार थंडी असते. आपल्या पुण्याची महाराष्ट्र थंडी काहीच नाहीये. दिवसभर तुम्हाला असं बोचत राहते थंडी. कबूतरची ढाबा दिसते भारताची त्यांची सिस्टीम कशी वरती बांब बोलावून कबूतर बसवत वरती. थंडीने डोळे लाल लाल होतात. लाल कसं वाटतं पराग? एकदम बेस्ट. तू कानाला लावलं नाही काही? जरा ह्याचा पण आनंद घेतला पाहिजे. घरी जाऊन आजारी पडायचे. जवळ होता आमचा स्टॉप. 100 मीटर पण नसेल. 100-200 मीटर तो तिथे आहे. तिथं उतरायचं आम्हाला. काल तिथूनच बसलो होतो आम्ही. मजा आली. पण हा एक्सपिरियन्स नक्की घ्या एकदा हाऊस बोटचा. तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये आहात तरी छान वाटतं इकडं. बसलो होता घाटवर जिथे सगळ्या शिखर राईड येतात. आणि इथं आता आमच्या येथील ट्रॅव्हल्स. तर आज स्नो प्रिडिक्शन सांगितलंय स्नोफॉलचं. बघू आमच्या नशिबात आहे की नाही. कारण की आल्यापासून आम्हाला स्नोफॉल नाही पाहायला भेटलं. बर्फ तर इतकं बघितलं. बर्फ खूप बघितलं. आता स्नोफॉल
बघण्याची एक शेवटची इच्छा आहे. नंतर कधी परत येणं होईल सांगता येत नाही काश्मीरमध्ये. इथे पण स्वस्त भेटते असं मित्रांनो. ये कितने का? 100 रुपये. वाट पानी नहीं जाएगा इसमें? बर्फ में चलेगा, पानी में चलेगा, फ्री साइज है. अच्छा. तर इथं आलं पण थोडंफार तुम्हाला काही ना काही सामान स्वस्तामध्ये भेटू शकते. असे जे रस्त्यावर असतात उभे. आमच्या गाड्या झाल्या तर रेडी दोन्ही. निघतो आता आम्ही जम्मू. बहुत ठंड है भाई. आमची बस झाली फुल. सगळे आले अजून 2-3 जण यायचे बाकी आहेत. इथल्यांनी कांगडी 500ला. पूर्ण हेल्मेट आहे ही. विण्याला बराच वेळ लागत असेल याला. आर्मी बेस आहे इथं कोणतं राजेंद्र सिंग चौहान. श्रीनगरमध्ये एकदम टाईट सिक्युरिटी असते पण बाबा. इकडचे घर बघा कसे आहेत. बहुतेक आम्हाला स्नोफॉल बघायला मिळतं. गंगी प्रोडक्शन होतं आणि क्लायमेट पण झालंय तसं. स्नोफॉल दिसत आहे. मजा येईल पण. स्नोफॉल. आमची इच्छा पूर्ण झाली. काश्मीरला येऊन आमचा पैसा वसूल झाला स्नोफॉल बघून. जोरात चालू आहे स्नोबॉल. शेवटच्या दिवशी आम्हाला बघायला भेटला स्नोफॉल. पैसा वसूल ट्रिप.
जबरदस्त अनुभव आहे, जबरदस्त. आयुष्यात पहिल्यांदा बघितलंय. मित्रांनो हे दिसतं ना तुम्हाला, हे शेत, इथं ते केसर उगवतात, सॅफ्रॉन. ते पण तिथं आहे ॲक्च्युली सॅफ्रॉनचं हे इथं. तर ह्या पंपावरमध्ये आम्ही सध्या पंपावर. तर इथं पूर्ण आहे ना या 8-10 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये केसरची शेती होते. बर्फ चांगलं वाटते पण खूप हात जाम करत आहे. सगळे बाहेर आले. हे आमच्या 3 गाड्या आहेत. चला कावा पितो तर कावा खावा खावा. जल्दी आओ जल्दी आओ, खावा पिंगे खावा. आता इथे ना ओरिजिनल केसर मिळते पंपावरच्या आसपास. याचे शॉप आहे ते. फ्रेश स्नोफॉल. हा श्रीनगर जम्मू हायवे. रस्ता चांगला आहे. इकडे जम्मू आहे आणि आम्ही आलो श्रीनगरवरून. आता जायचं जम्मूला. रस्ता बंद नाही आला पाहिजे. फक्त जास्त स्नोफॉल झाला तर सांगता येत नाही, रस्ता बंद होऊ शकतो पुढे, कारण की बरेच घाट आहेत. हे बघा एकदम जबरदस्त स्नोफॉल झालं. ट्रॅफिक जाम लागते वाटतं मित्रांनो. आम्हाला गाडी थांबली आहे तर एकच रस्ता चालू आहे हळूहळू एक साइड. आम्ही पोहोचलो पाहिजे लवकर. आमची ट्रेन आहे रात्री 12 वाजता जम्मू वरून. हा ड्रेस बघा कसं आहे, आर्मीचे लोक आहेत ते. अबे युटर्न मारला होता, युटर्न टर्न मारला होते. आता स्नोफॉलमुळे ट्रॅफिक जाम लागलाय. रस्ते एकदम स्लिपर झाले बघा. अशा ठिकाणी ना 4x4च्या व्हेकल एकदम चांगलं चालतात. एकदम हळूहळू जात आहे. बघा बर्फ किती झाला आता. घंट्यामध्ये खूप बर्फ झाला इकडे, म्हणजे स्नोफॉल खूप झाला. सगळ्या घरांच्या छपरावर बघा, हे ग्राउंड वगैरे सगळे बर्फानं पांढरे झाले. मजा वाटत आहे म्हणून बघायला. पण आज आमची ट्रेन पण आहे त्यामुळे लवकर पण जायचं आहे. झालं मित्रांनो आता ट्रॅफिक जाम.
अरे बापरे, फुल ट्रॅफिक जाम आहे. आता खाली उतरलं थोडं. खूप जोरदार स्नोफॉल चालू आहे, हेवी ट्रॅफिक. हे रस्ते बघा काय झाले, एकदम स्लिपरी. आता इथं करले